मुसळधार पावसामुळे आणखी एका तरुणाचा जीव गेला. पुराच्या पाण्याचा अंदाज चुकला आणि अवघ्या काही क्षणात 32 वर्षीय तरुण वाहून गेला. तब्बल 12 तास उलटूनही शोध मोहीम सुरूच आहे. नेमकी घटना कशी घडली आणि सततच्या पावसामुळे किनवट तालुक्यात नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली आहे? नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाले दुथडीने भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच दरम्यान तालुक्यातील तेनगणा सीमेवर शिवनी परिसरातील कंचिली गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. कंचिली ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले 32 वर्षीय राजू रेड्डी दंडेलू हे कंचिली येथून रेवा नाईक तांड्याकडे जात होते. कंचिली आनबोरी मार्गावरील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असताना त्यांनी तो मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पुराच्या पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने ते प्रवाहात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थायी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने शोध मोहीम सुरू केली. मात्र तब्बल 12 तास उलटूनही त्यांचा शोध लागलेला नाही. दरम्यान सततच्या मुसळधार पावसामुळे किनवट तालुक्यातील पांगर पहाड, आनबोरी, रेवा नाईक तांडा आणि अप्परावा पेठ या गावाचा संपर्क तुटला आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे आणि पाण्याखाली गेलेल्या पुलावरून वाहने किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात येत आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, पुराचे पाणी दिसायला शांत वाटले तरी त्याचा वेग आणि खोलीचा अंदाज अनेकदा येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत कोणताही धोका पत्करण्याऐवजी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करणे आणि सुरक्षितेला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. आता शोध मोहीम कधी यशस्वी होते, पावसाची परिस्थिती कशी बदलते आणि संपर्क तुटलेल्या गावातील परिस्थिती कशी सुधारते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुराच्या काळात धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याकरिता आणखी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.